नमस्कार, नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो झोपले का? लय लोक कमेंट्स करत होते का सर एखादा शेअर मार्केटवर व्हिडिओ घ्या, खूप दिवसाचा शेअर मार्केटवर व्हिडिओ आला नाही। पण मी जेव्हा मार्केट खूप चढत राहते तेव्हा व्हिडिओ सहसा टाकत नाही, कारण काय होते का मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर अनेक लोक डीमॅट अकाउंट काढते आणि मग ते त्याच्या जवळचे पैसे टाकते। मार्केट चढत्या किमतीत पैसे टाकल्यावर मग त्याला गब्बा बसते, म्हणून मी सहसा व्हिडिओ अशा परिस्थितीत टाकतो जेव्हा मार्केट उतरते। मला असं वाटते काय आहे का पैसे कमवायचे जे संसाधन आहे, जेव्हा पैसे कमवायचे जे आयडियाज आहे, ते श्रीमंत लोक जे श्रीमंत झाले ते पैसे कुठून कुठून कसे कसे कमवायचे याचे मार्ग शोधत राहते नेहमीच। पण तो श्रीमंत झाल्यावर त्याच्या पैसे कमवायच्या ज्या पद्धती आहे त्या इतर लोकांना सांगत नाही, कारण त्याला वाटते साला ह्या बी पैसेवाला झाला तर मग आपलं अस्तित्व राहणार नाही, आपल्याला कुत्र विचारणार नाही। कारण सगळे पैसेवाले झाल्यावर ठीक आहे, काम करायला कोण येईन गरीब, ठीक आहे थोडे पैसेवाला होईल। पण मला असं अजिबात वाटत नाही। मी अनेक गोष्टीवर तुम्हाला नॉलेज देत असतो, तसंच शेअर मार्केटवर सुद्धा नॉलेज देते। काही रिकाम चोट आणि भिकारचोट लोक ठीक आहे, मास्तरले नॉलेज आहे का तर तुला सांगतो, ठीक आहे माझ्या पोर्टफोलिओ पाहायला येजो, माझ्या ऑफिसले भेटायला येजो, तुला माझ्या पोर्टफोलिओ दाखीन, घाट्यात आहे का नफ्यात आहे। इथं दाखवता येत नाही म्हणून सांग, नाही तर इथं दाखवला असता। काही जुन्या व्हिडिओ मध्ये मी दाखवला आहे, ठीक आहे। माझं म्हणणं एवढंच आहे का ज्या कंपन्या मोठाल्या होत आहे, ठीक आहे, त्या कंपन्याचे मालक त्याच्यावर मेहनत करत आहे आणि त्या मेहनतीवर आपल्याला जर त्याच्यातून थोडंफार बेनिफिट भेटत असेल तर आपण त्याचा फायदा काऊन घ्यायचा नाही। फक्त कोणताही व्हिडिओ घेताना मी हे सांगत असतो का शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे, आणि शेअर मार्केटची याड येताना हे टीव्हीवर सुद्धा सांगते का सब्जेक्ट टू मार्केट रिस्क। तर रिस्क कुठं नाही भाऊ, आपण शेती करतो तर शेतीत बी रिस्क आहे, ठीक आहे। सोयाबीनचा ढीग राहते 70 पोत्याचा वावरात ठेवून, तर रिस्क नाही आहे का? आणि मग वरून आभा येते, गडगडते, आपण बाईकवर फारी घेऊन जातो, झाकतो, ठीक आहे, फारी उडू उडू जाते, दोघा जणाला आग उठत नाही, ठीक आहे। आपला ओला माल कापूस राहते 20 क्विंटलचा याचा, वरून पाऊस येते, 20 क्विंटल कापूस ओला होते, त्याच्यावर मग खालून माती उडते, तो बेभाव जाते। मग रिस्क प्रत्येक क्षेत्रात आहे, पण रिस्क घेतल्याशिवाय मोठं होत नाही। पण रिस्क अभ्यास करून जर घेतली तर तुम्हाला इथं चांगले पैसे देऊ शकते। म्हणून आजचा व्हिडिओच आहे का, आता आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे का जगात काही 5 धातू आहे, 5-6 धातू आहे जे प्रचंड एक्स्ट्रीमली वाढून राहिले मागच्या वर्षभरात, ठीक आहे। या धातूंनी अनेक लोकांना 50%, 60%, 70% आणि काही धातूमध्ये तर 100%च्या वर, म्हणजे एका वर्षात पैसे डबल झाले। मग ज्यानं 1 लाख टाकला होता त्याचे 2 लाख झाले, काहीचे 2.25 लाख झाले, ठीक आहे। काहीनं 50,000 टाकले होते, त्या 50,000चे काहीचे 80,000, 90,000 झाले। असे अनेक लोकांचे पैसे डबलच्या जवळपास, काही लोकांचे डबलच्या वर झाले। हे बेनिफिट कसं भेटते सर, आणि हे धातू का बरं वाढत आहे? तर सगळ्यात पहिले शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुमच्यापाशी डीमॅट अकाउंट पाहिजे। ज्याच्या पाशी डीमॅट अकाउंट नाही आहे त्याला जर डीमॅट अकाउंट काढायचं आहे तर खालतं या व्हिडिओच्या खालतं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे पहिलीच का डीमॅट अकाउंट काढण्यासाठी, ठीक आहे। लिंक, त्या लिंकवर जा, एक आधार कार्डचा फोटो पहिले मोबाईल मध्ये काढून ठेव जा, एक पॅनचा फोटो, ठीक आहे, इकडून तिकडून, त्याच्यानंतर एक फोटो तुमची कोऱ्या पेजवर सही, आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला फोटो लागते बँक पासबुकचा, तिथं ठीक आहे। त्या लिंकवर गेले का माहिती भरा म्हणते, मोबाईल नंबर, नाव वगैरे टाकायचं, पॅन नंबर, पॅनचा फोटो विचारते, आधार नंबर, आधारचा फोटो विचारते, बँक डिटेल मागते, बँक डिटेल टाकायची, सगळी माहिती भरत 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 जायचं, ठीक आहे। त्याला केवायसी म्हणते, ठीक आहे। ते केवायसी करत गेले का 100% झालं का एक शेवटी तुमचा फोटो मागते किंवा व्हिडिओ मागते 10 सेकंदाचा, तो कॅमेरा चालू करायचा आणि सगळी प्रोसिजर कंप्लीट होते। ते कंप्लीट झाल्याच्या नंतर, ठीक आहे, मग 2 दिवसानं तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी फोन येईल, ठीक आहे। तो फोन व्हेरिफिकेशनचा कंप्लीट झाला का एंजल वनचं ॲप डाउनलोड करायचं आणि त्यांचा पासवर्ड आयडी राहते, त्या पासवर्ड आयडीनं लॉग इन करून ॲप्सवरून मग तुम्हाला, ठीक आहे, शेअर घेता येते, म्युच्युअल फंड काढता येते, आणि काही असे धातूचे स्टॉक आहे ते मी आज सांगणार आहे।
का आता जे हे सर 5 धातू वाढून राहिले याचा फायदा आम्हाला भेटेल का? हो, येत्या 1 ते 1.5 वर्षात हे धातू तुम्हाला डबल पेक्षा जास्त पैसे अजून देऊ शकते. कारण सोन्याच्या किमती तुम्ही पाहिल्या का, जे सोनं ठीक आहे, जे सोनं मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात हे ठीक आहे 80,000 रुपये तोया होतं, ते आज 1,40,000 रुपये तोयाच्या घरात गेलं. असं काऊन? ठीक आहे, कॉफरच्या किमती, ॲल्युमिनियमच्या किमती, झिंकच्या किमती आणि सिल्वरच्या किमती, ह्या सगळ्या किमती वाढत आहे. मग ह्या काऊन वाढत आहे त्याचे कारण आज सांगणार आहे. पण तुम्ही पहिले डीमॅट अकाउंट काढा आणि डीमॅट अकाउंट काढल्याच्या नंतर ठीक आहे या शेअरवर लक्ष द्या. आता मागच्या 8 दिवसात जागतिक जी हालचाल आहे त्याच्यामध्ये प्रचंड ठीक आहे भूकंप आलाय आणि या भूकंप आल्यामुळे शेअर मार्केट चांगलंच पडलं. अनेक लोकांचं नुकसान झालं. अनेक लोकांना, फॉरेनच्या लोकांना भारतातली इन्व्हेस्टमेंट काढून नेली. पण जगात जे व्हर्सटाईल वातावरण आहे आता सध्या, तिसरं महायुद्ध होते का, कोण कोणावर हमला करते का, ह्या साऱ्या परिस्थितीत मार्केट पडलं. याचा फायदा सर्वसामान्य लोकांनी घ्यावा. ठीक आहे, जे नवीन शेअर ठीक आहे ज्याला शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे ठीक आहे, त्यांच्यासाठी मी अनेक चांगले चांगले शेअर अगोदरच्या व्हिडिओ टाकले आहे. अगोदरचे माझे शेअर मार्केटचे व्हिडिओ पहा, खूप सारे व्हिडिओ आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, पैसे कसे अकाउंटवर डीमॅट अकाउंटवरून इकडे आणायचे, अजून एखादा व्हिडिओ पुन्हा मी काही दिवसात घेईन. ठीक आहे, पण मात्र आता शेअर मार्केटमध्ये कोणते धातू महत्वाचे आहे का जे तुम्ही घेतले पाहिजे, त्याचे कोणते स्टॉक आहे. आणि एक नवीन कन्सेप्ट आलाय ETF. ठीक आहे, आता ते का होय सर, तर ते बी आपण पाहू. ठीक आहे, मग आता इकडे लक्ष द्या, ही परिस्थिती कशामुळे आली आणि एवढे ठीक आहे 2026 मध्ये तुम्हाला 5 धातू प्रचंड रिटर्न देऊ शकते, डबल सुद्धा एका वर्षात देऊ शकते, एवढी कॅपॅसिटी ठीक आहे. आणि 2025 ले दिले वर्षभर, ठीक आहे वर्षभर दिले म्हणलं. पण जगामध्ये अनेक लोकांना हे कशामुळे धातूच्या किमती वाढत आहे याचे कारण अजूनही माहीत पडले नाही, तर ते कारणच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, आता कॉफरच्या किमती प्रचंड वाढत आहे. आता कॉफरचा वापर कुठं नाही, लोकांच्या घरी एसी लावायचे आहे तर एसीची पाईपलाईन कॉफरमध्ये. ठीक आहे, जेवढेही मोठाले रेफ्रिजरेटर आहे, हा मोठाले म्हणजे हे असते ना मोठाले आईस्क्रीम वगैरे ठेवायचे घरच्या घर असतात. ठीक आहे, त्याला कूल स्टोरेज म्हणते. कूल स्टोरेजले सुद्धा याचीच पाईपलाईन. त्याच्यानंतर तुमच्या घरी एसी टाकायची आहे, याचीच पाईपलाईन. तुमच्या घरची बंदी वायरिंग अंडरग्राऊंड ऑटो केबलची ठीक आहे कॉफरचीच. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर चांगली म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा ठीक आहे गुड कंडक्टर सिल्वर आहे आणि त्याच्यापेक्षा गुड कंडक्टर सोनं आहे. तर सोनं प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही. ठीक आहे, आणि सोनं प्रचंड महाग आहे, त्याला पर्याय म्हणून आता सिल्वर आलं. ठीक आहे, आणि सिल्वर लोक काय करून राहिले, इन्व्हेस्टमेंट म्हणून एका चांगल्या ठीक आहे धातूकडे जाते. तर जगात सोन्याची डिमांड आहे, पण सोनं आवाक्याच्या बाहेर वाढलं आहे. 10 ग्रॅम सोनं ठीक आहे हे 1,40,000च्या घरात गेलं. मग का करायचं, तर मग लोक बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून सेकंड ऑप्शन पाहिजे सिल्वर. पण आता सिल्वरचा विषय असा आहे का सिल्वर काऊन प्रचंड महाग होत आहे, तर आता जगामध्ये ई व्हेकल येणार आहे. आता एवढ्या अब्ज व्हेकल आहे ठीक आहे, त्या सगळ्या व्हेकल पेट्रोलियम पदार्थावर चालते, म्हणजे आपल्या पेट्रोल डिझेलवर चालते. आता ई व्हेकल मध्ये बॅटरी आहे, आता ह्या बॅटरीवर चालणार आहे. आता ज्या सध्या ठीक आहे आयन लिथियम बॅटरी आहे, ही आयन लिथियम बॅटरी जी आहे, तर हे आयन लिथियम बॅटरी हे एक वेळा चार्ज केली तर चार्ज करायला बी इले 7-8 तास लागते. आणि 3 फेजचं कनेक्शन असेल त्याच्यावर चार्ज करायचे असेल तर 2-2.5 तास लागते. आणि आपल्या घरी सिंगल पेजवर लावली तर 8-9-10 तास लागते. आणि चालते मात्र 400 ते 500च्या रेंजमध्ये. पण सॅमसंगनं नवीन बॅटरी शोधली. ठीक आहे, तिले म्हणते सिल्वर सॉलिड बॅटरी. आता हे जे सिल्वर सॉलिड बॅटरी आहे ठीक आहे, हे सिल्वर सॉलिड बॅटरी बनवण्यासाठी ठीक आहे आता ह्या ज्या ई व्हेकल येणार आहे याच्यात सिल्वर सॉलिड बॅटरी येणार आहे. आणि या सिल्वर सॉलिड बॅटरीला 1 किलो सिल्वर लागणार आहे. त्याच्यामुळे काय केलं का जगातला सगळ्यात मोठा सिल्वर उत्पादक देश चायना आहे आणि सॅमसंग कंपनी आहे साऊथ कोरियाची. आता सॅमसंगनं काय केलं, दुसरा उत्पादक कोण आहे बात, मेक्सिको आहे. तर हिनं डायरेक्ट मेक्सिकोची एक खदानच घेऊन टाकली. कोण, सॅमसंगनं. तिला माहित आहे का इन फ्युचरमध्ये जर आपल्याला बॅटऱ्या बनवायच्या लागल्या
तर बॅटऱ्या बनवायला सिल्वर लागण आणि सिल्वर मोजक्याच देशाकडे आहे, म्हणून डायरेक्ट मेक्सिकोतली खदान घेतली. आता मेक्सिकोतली दुसरा मोठा प्रोड्युसर आहे मेक्सिको, त्याची खदान घेऊन टाकली, म्हणजे त्याचा विषय संपला. आणि चायना देणार नाही आपल्याला मागितलं तरी, किंवा महाग रेटनं देऊ शकते, कारण जगातलं 40% सिल्वर जे आहे ते चायनातून येते. आता हे सगळं पाहून प्रचंड मागणी वाढली ई व्हेकल मध्ये. जर ह्या बॅटरीचं आता आलं, ठीक आहे, हे जे आयर्न लिथियम बॅटरी होती, हिची खासियत काय, हे जे बॅटरी आहे, ठीक आहे, सॉलिड सिल्वर सॉलिड बॅटरी, तर हे 9 मिनिटात चार्ज होणार आहे. बस 9 मिनिटात चार्ज झाली का 900 ते 1000 किलोमीटर चालणार आहे. म्हणजे पहा, 9 मिनिटात चार्जिंग आणि 900 ते 1000 किलोमीटर चालणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जग प्रचंड या धातूकडे वळलं. म्हणून ठीक आहे, मागच्या वर्षभरात 134% सिल्वरचे रेट वाढले, म्हणजे डब्ल्यूपेक्षा जास्त. ठीक आहे, डब्ल्यूपेक्षा जास्त वाढले म्हणलं, याच्यानंतरही सिल्वरचे रेट वाढणार. ठीक आहे, आणि म्हणून गोल्ड तर आहेच. ठीक आहे, गोल्ड फार कमी भेटते. ठीक आहे, गोल्ड फार कमी भेटते म्हणलं. आता भारतात एक मोठी खदान आहे कर्नाटकात, कोलारहट्टी, त्याच्यावर KGF नावाचा पिक्चर आला. ठीक आहे, कोलार गोल्ड फील्ड. ठीक आहे, आता जो ठीक आहे आपल्या भारताच्या त्या सोन्याच्या खदानीतून वर्षभरात 400 ते 500 किलो फक्त सोनं निघत होतं. अख्खी मातीच्या माती चाळा लागते, तेव्हा कणकण कणकण जमा करावं लागते सोन्याची. सोनं कमी भेटते आणि म्हणून मौल्यवान आहे. लोखंड ठीक आहे ढोराडुकरासारखं भेटते, जिथं तिथं भेटते, मोठाल्या खदानी आहे म्हणून स्वस्त आहे. निसर्गाचा नियमच आहे. नाही तर लोक ठीक आहे गळ्यात सोन्यापेक्षा लोखंड घालून फिरले असते, लोखंड कमी भेटलं असतं. जो धातू कमी भेटन तो मौल्यवान होईल. आणि ठीक आहे, हा जो धातू आहे सोनं आणि चांदी, याच्यात करंट वाहून नेण्याची क्षमता प्रचंड जास्त आहे. म्हणून सुपर कम्प्युटर, ठीक आहे, त्याच्यानंतर इस्रो सारख्या आणि DRDO सारख्या संस्थेमध्ये जे कम्प्युटर यूज केले जाते, आणि ठीक आहे जास्त किचकट गणित करण्यासाठी किंवा सायंटिस्ट लोकांना जे कम्प्युटर बनवून दिले जाते, आणि मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जे कम्प्युटर असतात त्याच्यासाठी जे चिपसेट आहे, त्या चिपसेटमध्ये सोनं वापरलं जाते. म्हणून सोन्याची मागणी वाढली. बाकी तर लोक ठीक आहे अंगठ्या गळ्यात घालायले ठीक आहे वापरतेच, आणि काही लोक महाग असल्यामुळे याची बिस्किट घेऊन ठेवते. त्याच्यामुळे मागणी वाढतच आहे आणि पुरवठा फारसा त्या प्रमाणात आहे नाही, त्याच्या किमती वाढत आहे. त्याच्यानंतर सिल्वरचं आता तुम्हाला कारण सांगितलंच. ठीक आहे, आणि विषय असा होऊन राहिला का अनेक लोक म्हणजे जगातला सगळा व्यापार डॉलरमध्ये चालायचा. कशात चालायचा? सगळा व्यापार डॉलरमध्ये. आता हा सगळा व्यापार डॉलरमध्ये चालत होता. आता डॉलर कमजोर झालाय, डॉलरले कुत्र विचारून नाही राहिलं. आता डॉलरची मक्तेदारी खतम करायची यासाठी ब्रिक्स देशानं स्वतःची करन्सी काढली. ब्रिक्स म्हणजे जगातले 5 मोठाले देश, अमेरिका नंतर रशिया, ठीक आहे, भारत, चायना, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. आता यानं स्वतःची करन्सी काढली, आणि परकीय चलन साठा जो सर्वात जास्त ज्या देशाकडे आहे डॉलरमध्ये तो आहे चायना. चायनानं ते सगळे ठीक आहे आपले अमेरिकन डॉलरचे बॉन्ड्स आहे ते अमेरिकेला विकली आणि त्याच्यातून पैसे मागत आहे. ठीक आहे, मग आता त्याच्यातून पैसे घेण्याच्या ठीक आहे बदल्यात ते घेत आहे सोनं आणि चांदी. अनेक देश, अनेक युरोपियन कंट्री सुद्धा आणि भारताने सुद्धा अनेक ठीक आहे अमेरिकेचे डॉलरमध्ये असलेले बॉन्ड्स हे अमेरिकेला रिटर्न केले. अमेरिकन डॉलर सध्या गड्ड्यात आहे आणि त्या गड्ड्यातल्या डॉलरले पुन्हा काही उचलू द्यायचा नाही. आणि जगातली जे परिस्थिती आहे का अमेरिका म्हणते ग्रीनलँडवर आम्ही ताबा करणार आहे, ग्रीनलँड आमचा होय, तो डेन्मार्कच्या ताब्यात आहे. आणि हे जे सध्याची परिस्थिती आहे का डेन्मार्क हा नाटोचा सदस्य आहे आणि नाटो हे अमेरिका फेवरची संघटना आहे. ठीक आहे, रशियाले नामोर करासाठी नाटो काढली, आणि जर रशियानं नाटोच्या कोणत्याही सदस्यावर हल्ला केला तर हा अमेरिकेवर हल्ला समजण्यात येईल. असं हे सगळं राजकारण आहे. म्हणजे रशियाले नामोर करासाठी त्यावेळेस नाटो काढली, आणि आता डोनाल्ड ट्रम्प नाटोवरच दबाव टाकून राहिला. आणि डेन्मार्कच्या ताब्यात असलेला ग्रीनलँड हा आमचा होय म्हणते. आता त्या ग्रीनलँडवर अनेक खनिज संपत्ती आहे, त्याच्यावर डोळा आहे अमेरिकेचा. कारण डॉलर घसरत चालल्यामुळे अमेरिका प्रचंड कर्जात आहे, आणि अमेरिकेला जर त्याच्यातून काढायचा आहे तर असं काहीतरी आता म्हणून तर त्यांना तो व्हेनेझुएला घेतला. तिथल्या ज्या तेलाच्या खदानी आहे त्याच्यावर आपला ताबा, ठीक आहे, आणि त्यातलं तेल गिल आम्ही विकीन. हे असेच धंदे उचापतीचे अमेरिका करते.
म्हणून आता अमेरिकेला नामोर करायचं आहे. तर हे जगात सध्या हे जे ठीक आहे, हे जे सध्या ज्याच्यापाशी भंडार आहे धातूचे, आता त्याच्यावर अमेरिकेचं लक्ष आहे. आणि म्हणून आणि जगात सगळ्या कॉपरले मागणी आहे, सिल्वरले मागणी आहे. आता सिल्वरची मागणी सांगितलीच, कॉपरची मागणी सांगितलीच म्या. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, विमानं बनवाले, जहाज बनवाले, जिथं वजन कमी करायचं आहे, स्ट्रेंथ चांगली पाहिजे, गाड्या बनवाले. आता ई व्हेकल मध्ये आणि अनेक व्हेकल मध्ये गाडीचं वजन कमी करायचं आहे तर ॲल्युमिनियम वापरते, कारण स्ट्रेंथ चांगली आहे, ठीक आहे, स्वस्त आहे आणि ड्युरेबल आहे. त्याच्यामुळे ॲल्युमिनियमची प्रचंड डिमांड आहे. घरगुतीमध्ये तुमच्या घराच्या खिडक्या मिडक्या, ठीक आहे, हे सगळं. त्याच्यानंतर जे फॉरेनचे आता अनेक दरवाजे गिरवाजे येऊन राहिले नवीन डेकोरेटेड, ठीक आहे, ते सगळे ॲल्युमिनियमचे येऊन राहिले, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात खतरनाक मेटल म्हणजे झिंक, ठीक आहे. सर हे बरोबर आहे तुम्ही सांगून राहिले, पण आम्ही शेअर कोणते घ्यायचे, तर तेच आता मी सांगणार आहे का याच्यात भारतामध्ये इंडियन शेअर मार्केटमध्ये याच्यातले शेअर कोणते चांगले आहे. तर आता हे जे झिंक आहे तर लोखंडाच्या पाईपाले जंग लागला नाही पाहिजे म्हणून झिंकचा वापर होते, मग त्याला गॅल्वनाइज पाईप म्हणते, ठीक आहे. तर अनेक ठिकाणी गॅल्वनाइज धातू आता जिकडं तिकडं सोलर प्लेटा लावणं चालू आहे. आणि सोलर प्लेटाच्या खालतं ज्याच्यावर फिट करते ते करते लोखंडाच्या याच्यावर, पण लोखंड लवकर सडते म्हणून लोखंड सडलं नाही पाहिजे म्हणून आता जो लोखंडाचा ढाचा उभा करते त्याच्यासाठी वापरते लोखंडाचेच गॅल्वनाइज पाईप, जे गॅल्वनाइज लोखंडाले जगू देत नाही. आता गॅल्वनाइज म्हणजे काय, तर त्याच्यावर झिंकचा मुलामा, त्याच्यामुळे झिंकची बी खूप डिमांड वाढली. आता हा मोठाले पॉवर प्लांट उभे करणं चालू आहे, त्याच्यामुळे लोखंड लागून राहिलं, म्हणजे स्टीलची किमती वाढणार आहे. आणि स्टील सोबत म्हणजे पुढं भविष्यात आता स्टील प्रचंड प्रमाणात सापडते म्हणून ते जास्त वाढत नाही, पण इथं मात्र त्याला जे गॅल्वनाइज करण्यासाठी झिंक लागते ते वाढणार म्हणजे वाढणार. म्हणून हे 5 धातू आहे, ठीक आहे, गोल्ड, ठीक आहे, सिल्वर, कॉपर, ठीक आहे, ॲल्युमिनियम आणि झिंक, ठीक आहे. म्हणून याच्यावर लक्ष ठेव जा. आणि हे वाढणीस आहे हे मात्र तेवढंच खरं, ठीक आहे. थोडेफार कधी मधी मार्केटमध्ये डाऊन येईल, कधी घ्यायचं मग सर, ते जेव्हा त्याचे रेट पडले तर पडणार जास्त नाही भाऊ, ठीक आहे. खूप झालं तर 1-2 दिवसात 10% पडन पुन्हा वाढायला लागेल, खूप झालं तर 15-20% पडन पुन्हा वाढायला लागेल, 20% खाली पडणार नाही, कारण याची मागणी भविष्यात वाढतच जाणार आहे. मग आता ठीक आहे, आता हे पहा, हे तुम्ही चार्ट पहा, याच्यातले मोठाले 2 शेअर, एक झिंक मधला आणि एक कॉपर मधला, भारत सरकारच्या स्वतःच्या कंपनी आहे, हिंदुस्तान कॉपर आणि हिंदुस्तान झिंक, भारत सरकारचे आहे. आता तुम्ही पहा, ठीक आहे, ए भाऊ तुम्ही पहा, ह्या शेअर जो आहे ह्या फेब्रुवारी 2000 ठीक आहे 25 एप्रिल 2025 ले ह्या शेअर किती रुपयाले होता, तर ह्या शेअर होता, ठीक आहे, 400 रुपयाले शेअर होता. फेब्रुवारी 2025 ले 400 रुपयाचा शेअर होता, तो शेअर 700च्या घरात टेकलाय, म्हणजे 400 रुपयावर 300 रुपये, ठीक आहे, या शेअरनं प्रॉफिट दिलेलं आहे 300 रुपये, ठीक आहे. गेलाही होता मधात 500, ठीक आहे, 530 वर, आणि तिथून पुन्हा खाली बी आला, मग तिथून थोडा राहिला, आता खूप वाढत आहे, आता तो अपवर आहे, ठीक आहे. थोडं 15-20%, ठीक आहे, डाऊन येईन तो आणि मग पुन्हा वाढायला लागेल, ठीक आहे. तर तिथं पाहत राहा आणि मग घ्या, ठीक आहे. ह्या शेअर तुमच्यापाशी असला पाहिजे. त्याच्यानंतर हिंदुस्तान कॉपर 250 रुपयाले होता, ह्या ऑक्टोबर 2025 ले 250 रुपये, 250 रुपयाच्या बी खाली होता तो शेअर, हिंदुस्तान कॉपरचा शेअर. तो आता, ठीक आहे, ए भाऊ, आता जानेवारी, ठीक आहे, जानेवारीत तो गेला 570 रुपयावर, ठीक आहे, 560 570 रुपयावर गेला म्हणलं. 250चा शेअर, डबल पेक्षा जास्त प्रॉफिट, ठीक आहे. आणि सोनं आणि चांदीच्या किमती पहा, जसे हे मेटल वाढन तसे त्याचे शेअर वाढन. मग आता इथं लक्ष द्या, ठीक आहे. आता इकडं पहा, ह्या सोन्याच्या किमती पहा, मी जे तुम्हाला सांगून राहिलो का ह्या सोन्याच्या किमती कशा वाढत आहे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा, ठीक आहे, झाला पाहिजे. एक मिनिट, हा, आता इथं लक्ष द्या. जानेवारी 2024 ले सोन्याचे रेट होते 63,000, जानेवारी 2025 ले 76, मी तरी तुम्हाला 90 सांगितले होते अंदाजानं, 76,000. तुम्हाला सांगतो आता सोन्याचे रेट 26 ले आहे 1,40,000, म्हणजे 100% रिटर्न दिले सोन्यानं एका वर्षात, डायरेक्ट डबल भाव,
ठीक आहे, डायरेक्ट डबल भाव म्हणलो. एवढे सोन्याचे रेट. हे बघा आता सोनं 2026 मध्ये 1,70,000च्या पुढे जाईन, 1,60,000, अबाउट 1.5 लाखाच्या वर जाईन. ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं नाही ठीक आहे तर ठीक आहे आता लक्ष द्या. आता हे जे आहे ठीक आहे हे सगळे तुम्हाला लेटेस्ट भाव 9 जानेवारी ठीक आहे 9 जानेवारीले 1,37,000 रुपये रेट होता कायचा, सोन्याचा. आणि सोनं कंटिन्यू वाढत आहे. आता एका वर्षात सिल्वरनं 192% रिटर्न दिला 2025 ले, आणि 2025 ले ठीक सोन्यानं दिला 79 आणि चांदीनं दिला 192. एवढा रिटर्न तुम्हाला कुठंच आणि कधीच भेटला नसता. ज्यानं हे इन्व्हेस्टमेंट केली त्याला भेटला. पुढचं बी वर्ष एवढं नाही देणार, पण याचा भाऊ 30% जरी रिटर्न दिला तर अबे बँक बी नाही देत. बँकेचा रिटर्न आहे 6%. 1 लाख टाकला तर 1,06,000 रुपये भेटते आपल्याला. म्हणून मला असं वाटते का सर्वसामान्य माणसाने याचा फायदा घ्यायला पाहिजे. फक्त मी अनेक वेळा सांगितलं का शेअर मार्केटमध्ये कोणते पैसे टाकावे. उद्या ऑपरेशन आहे, 8 दिवसानं ऑपरेशन आहे ठीक आहे, किंवा शेतीची विक्री आहे, शेत विकत घ्यायचा आणि पैसे आणून ठेवले आहे, असे पैसे अजिबात टाकायचे नाही. प्लॉट घ्यायचा आहे ते पैसे आणून असे पैसे टाकायचे नाही. जे आपल्यापाशी बचत म्हणून आपण एफडी गिफ्डी टाकणार होतो किंवा अजून काही करणार होतो असे पैसे इथं टाकावे. चांगल्या कंपनीचे शेअर घ्यावे. भिकारचोट पेनी स्टॉक घेऊ नये ही माझी कृपा करून विनंती. आणि ब्रँडेड कंपनीचे घ्यावे एवढंच मी तुम्हाला सांगेन. म्हणून आता भाऊ आता ह्या 5 शेअर जे आहे हे 5 धातू आहे. हे 5 धातू तुम्हाला लखपती बनवू शकते. गोल्ड, सिल्वर, कॉपर ठीक आहे, ॲल्युमिनियम आणि झिंक. ठीक आहे, आता याच्यातले कोणते शेअर घ्यायचे जे अति महत्वाचे आहे. कारण 25 ले प्रचंड रिटर्न यानं दिला आहे आणि याच्या पुढे बी हे अजून 1-1.5 वर्ष देईन. ठीक आहे, 1.5-2 वर्ष देईन जोपर्यंत स्टॅबिलिटी नाही. गोल्डचे शेअर आहे. गोल्डमध्ये जो व्यवहार करते ते टाटाची सगळ्यात मोठी कंपनी आहे टायटन. टायटनची घड्या येते, हे टायटनचीच घड्या आहे. ठीक आहे, टायटन घड्या इथं बनवते पण गोल्डमध्ये बी काम करते. मुथूट फायनान्स, तर ते मुथूट फायनान्सपेक्षा टायटनमध्ये जा, नाही तर हार्डमध्ये सोनं घेऊन ठेवा. पण सोन्याच्या किमती वाढल्या जगात आणि तुम्हाला वाटते का माझ्या घरी मी सोनं आणून ठेवलं तर सालं चोरीगिरी व्हायची भीती आहे. एक कन्सेप्ट आला आहे ETF. ETF म्हणजे काय आहे तर ETF म्हणजे अशी संकल्पना आहे का ज्याले खूप महागाचं सोनं आहे बा 1,40,000 रुपये तुझ्या पैसे नाही पण त्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. सोनं वाढलं तर मला बी त्याचं बेनिफिट भेटलं पाहिजे. म्हणून शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी ETF काढले. म्हणजे ते तुमचे पैसे ठीक आहे सोन्यामध्ये गुंतवून ठेवते. सोन्याचा ETF घेतला तर साध्या भाषेत मी तुम्हाला सांगून राहिलो, म्हणजे साध्या भाषेत सोन्याचा शेअर. ठीक आहे, हे तर टायटन घेईनच, व्यवहारच करन. ठीक आहे, सोनं वाढलं का म्हणून. ठीक आहे, जे ETF आहे जे ETF आहे मी तुम्हाला सांगून राहिलो तर गोल्ड IETF हा ICICIचा आहे. गोल्ड ठीक आहे BETF ठीक आहे हा युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा आहे. त्याच्यानंतर गोल्डकेस हा एंजल वनचा आहे. त्याच्यानंतर गोल्डकेस झिरोदाचा आहे. त्याच्यानंतर SBI गोल्ड ETF आहे. हे सगळे ETF गोल्डचे आहे आणि हे 300-400 रुपयाच्या रेंज आहे. तुम्ही 5,000, 10,000, 20,000 टाकू शकता याच्यात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सिल्वर. ठीक आहे, सिल्वरचा शेअर आहे वेदांता. आता वेदांता कॉपरमध्ये काम करते, वेदांता सिल्वरमध्ये काम करते, वेदांता झिंकमध्ये काम करते, स्पेशली धातूमध्येच वेदांता काम करते. करोडो रुपयाची कंपनी आहे. ठीक आहे, वेदांता मोठं मार्केट कॅप आहे. ते त्याचा मागे पोरगा गिरगा वारला, पण वेदांताचं काम पूर्ण मेटलमध्ये आहे. मग आता सिल्वरमध्ये ठीक आहे टाटाचा ETF आहे, टाटा सिल्वर ETF टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर सिल्वर IETF ICICIचा आहे. आदित्य बिर्लाचा ETF आहे सिल्वर, आदित्य बिर्ला सिल्वर ETF टाका. झिरोदा सिल्वर ETF टाका. UTI सिल्वर ETF टाका. आणि मिरे. ठीक आहे, अशा ह्या सिल्वरच्या फोटो काढून घ्या लागेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर. ठीक आहे, हे एवढे ETF आहे आणि हे खूप जास्त रुपयाचे नाही. 100-150, 100-150, 200. तुम्हाला 10,000 टाकायचे आहे, 20,000 टाकायचे आहे. तुमच्या घरी ठीक आहे चांदी राहणार नाही, पण चांदीच्या किमती वाढल्या याच्यात फायदा होईल तुम्हाला. चांदीची किंमत वर्षभरात डबल झाली आणि तुम्ही 10,000 रुपये या ETF मध्ये गुंतवले होते तर तुमच्या याचे बी पैसे डबल होईल, 20,000 होईल. ठीक आहे, हे याची खासियत आहे. मग त्याच्यानंतर कॉफरमध्ये ठीक आहे काही शेअर आहे. ठीक आहे, जे हिंदुस्थान कॉफर आहे. ठीक आहे, हे तुम्ही अभ्यास करा, मी म्हणतो म्हणून घ्या असं नाही.
ठीक आहे, तुम्ही पहा मागच्या काही दिवसात कसे वाढले. अभ्यास केल्याशिवाय आणि मी सांगतो म्हणूनच घ्यायचे असं बी काही नाही आहे. अनेक लोकांना सांगितले, फायदा झाला. मला लोक ट्रेन गिन मध्ये भेटते आणि सांगते सर तुम्ही शेअर मार्केटचे व्हिडिओ टाकले म्हणून मी डीमॅट अकाउंट काढलं आणि आता माझे शेअर एवढे एवढे वाढले, खूप चांगलं. ठीक आहे, जेव्हा ते लोक सांगतात तेव्हा आनंद होते. ठीक आहे, ते काही माझ्या अकाउंटवरून वगैरे तुम्ही तर काही करून नाही राहिले, ते तुम्हालाच चालवायचं आहे. आता जे शिकले सवरले पोट्टे आहे, ठीक आहे, जे शेतकऱ्याचे आहे त्यांनी थोडंसं डोकं लावावं, थोडी थोडी बचत करावी. आणि हे ठीक आहे, कंपन्याचे लोक मेहनत करत आहे, त्याच्या मेहनतीचा फायदा आपल्याला बी भेटल. मग आता कॉपरमध्ये हिंदुस्थान कॉपर जबरदस्त शेअर आहे. त्याच्यानंतर हिंदाल्को इंडस्ट्रीज, ठीक आहे, ह्या बी जबरदस्त शेअर आहे. आणि वेदांता लिमिटेड, कॉपरचे शेअर घ्यायचे आहेत, हे शेअर घ्या. आणि खूप जास्त महाग नाही आहे, लिमिटेड रेटमध्ये आहे. 500-600 रुपयात शेअर आहे, तुम्ही घेऊ शकता. थोडी थोडी बचत करा, सवय लावा. ठीक आहे, आणि आता मार्केट पडलं आहे म्हणून या अवस्थेचा फायदा घ्या, एवढंच मी तुम्हाला म्हणेन. त्याच्यानंतर कॉपरचा ETF आहे मिरे असेट निफ्टी ETF, ICICI प्रिव्हिडन्शियल निफ्टी मेटल ETF. ठीक आहे, हे मेटल, मग याच्यात झिंक बी राहील, ॲल्युमिनियम बी राहील, कॉपर बी राहील. त्याच्यामुळे याच्या किमती वाढल्या का याच्या बी किमती वाढल. त्याच्यानंतर झिंकचा शेअर नाही आहे. ठीक आहे, पण त्याच्यात तुम्ही हिंदुस्तान झिंक म्हणून एक शेअर आहे आणि ETF हेच आहे. ETF हेच आहे. याचा झिंकचा एक जबरदस्त शेअर आहे हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर न हिंदुस्तान झिंक, आणि भारत सरकारच्या कंपनी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियमचा शेअर नाही आहे पण ETF आहे. पण याच्या शेअर मधून काम कोण करते, म्हणजे असा शेअर बाकीच्या कंपन्या नाही. याच्यात नाल्को, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, ही भारत सरकारची कंपनी आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी नाल्को. ठीक आहे, आणि नाल्को एवढा वाढत आहे, ह्या काही ऐकूनच नाही राहिला भाऊ. एवढा वाढून राहिला का काही विचारू नका. आता तो अपवर आहे, साला पडून बी नाही राहिला. मार्केट पडलं तरी पडलं नाही, हे चाललं. ठीक आहे, मला याचा गेमच समजून नाही राहिला का हे एवढं कसं वाढत आहे. आणि दुसरं ॲल्युमिनियम मध्ये काम करते हिंदाल्को. तर हे पडलंय, करेक्शन आलंय तर 10-20% पडन. म्हणजे तुम्ही 10,000चे शेअर घेतले तर 8,000पर्यंत खाली येईल, पण पुन्हा वाढायला लागेल. तर ते पहा, मार्केटमध्ये करेक्शन आलं, कारण आता हे ऑफ हायवर आहे. ठीक आहे, थोडं पार मागच्या 2-3 दिवसात पडलं आहे. तर अजून मार्केट पडत असेल तर स्टेबल राहा, वाढत असेल त्याला घ्या. ठीक आहे, असं मी म्हणेन. ठीक आहे, पण मात्र वर्षभरात ते तुम्हाला चांगलं आउटस्टँडिंग, ठीक आहे, बेनिफिट दिल्याशिवाय राहणार नाही असं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. याच्यात तुम्ही अभ्यास करून घ्या आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करा, एवढं मी नेहमीच सांगत असतो. कारण मला असं वाटते का या देशामध्ये, ठीक आहे, प्रत्येकाले, ठीक आहे, याचा फायदा झाला पाहिजे शेअर मार्केटचा. मी श्रीमंत होत आहे तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा झाले पाहिजे. ठीक आहे, कारण इंडियन शेअर मार्केट असं शेअर मार्केट आहे जे भारतातल्या प्रत्येक माणसाची ताण भागू शकते. म्हणून हे सगळं करायचं आहे. त्याला डीमॅट अकाउंट पाहिजे, खालतं लिंकवर जा. डीमॅट अकाउंट ज्यानं अजून काढलं नाही त्यानं डीमॅट अकाउंट काढा आणि डीमॅट अकाउंटवरून, ठीक आहे, डीमॅट अकाउंटवरून ही गुंतवणूक करा लागते. ठीक आहे, विदाऊट डीमॅट अकाउंट ही गुंतवणूक करता येत नाही. मग म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंडचे अनेक व्हिडिओ आहे. ठीक आहे, आणि इन्व्हेस्टमेंट कशी करायची, शेअर कसे घ्यायचे, आणि ETF घ्यायचा आहे. तो ETF शेअर सारखा, शेअर मार्केट जिथं तिथं ऑप्शन येते. ठीक आहे, इक्विटी, म्युच्युअल फंड, ठीक आहे, F&O, तर इक्विटीवर जायचं आणि इक्विटीवर टच केलं का वरतं, ठीक आहे, सर्च करायचं. हे जे मी शेअर सांगितले हे सर्च करायचे. हे सर्च केले का तुम्हाला तिथं शेअर येईल. ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे, तिथून ते, ठीक आहे, ETF घ्या, नाही तर मग शेअर घ्या. हिंदुस्तान कॉपर आहे, हिंदुस्तान झिंक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा दिवशीच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.